Hi students, but today we are going to see lecture number 6 from the physics part 2. Name of the chapter is electrostatics. In yesterday's lecture we have seen how to find out the electric potential due to the point charge. या ठिकाणी जर एक q एवढा point charge असेल, here is a point charge q, then at the distance r from that point charge q there is a काय सांगा point p, this is the point o. O नावाच्या पॉइंटला प्लस q एवढा चार्ज आहे आणि p नावाचा जो पॉइंट आहे त्या ठिकाणी r एवढा अंतरावर p नावाचा पॉइंट आहे. तर या ठिकाणचं पोटेन्शियल जे असतं इट इज कॉल्ड एज v ऑफ r ड्यू टू दिस पॉइंट चार्ज इज इक्वल टू 1/4 pi epsilon 0 into q upon r. This is the formula to find out the potential at point p which is at distance r from the charge q. q एवढ्या चार्ज पासून r एवढ्या डिस्टन्स वर किती पोटेन्शियल असतं तर दिस इज द फॉर्म्युला वी हॅव सीन इन द यस्टरडेज लेक्चर. दिस डेरिवेशन आपण याला आपण म्हणतो काय सांगा द इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू द काय सांगा पॉइंट चार्ज. पॉइंट चार्ज मुळे असणारा पोटेन्शियल या फॉर्म्युलाने आपण फाइंड आउट करायला शिकलो आहोत. ठीक आहे, तर काल आपण हे डेरिवेशन पाहिलं. आज आपण पुढचं डेरिवेशन पाहतोय पालक इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू द इलेक्ट्रिक डायपोल. पहा हेडिंग देतोय पहा इलेक्ट्रिक पोटेन्शियल. इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू इलेक्ट्रिक डायपोल. आता व्हाट इज इलेक्ट्रिक डायपोल? व्हेन टू इक्वल अँड अपोजिट चार्जेस आर सेपरेटेड फ्रॉम इच अदर. जर दोन इक्वल आणि अपोजिट चार्जेस जर एकमेकांपासून काय केले असतील सेपरेट केले असतील तर बाय सम डिस्टन्स देन वी कॅन से दॅट देयर इज अ इलेक्ट्रिक डायपोल. आपण काय म्हणतो त्या ठिकाणी इलेक्ट्रिकचा काय तयार झाला डायपोल त्या ठिकाणी तयार झाला. तर इट इज कॉल्ड इलेक्ट्रिक डायपोल. सो वी आर गोइंग टू सी दॅट काय सांगा कन्सेप्ट नाउ इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू द इलेक्ट्रिक डायपोल. कन्सिडर द काय सांगा इलेक्ट्रिक डायपोल. पहा हियर इट इज इलेक्ट्रिक डायपोल मी या ठिकाणी कन्सिडर केला. here it is a minus q charge, here it is a plus q charge. Two charges equal and opposite charges are separated from each other. म्हणजे दोन पोल तयार झाले, एक प्लस q एक मायनस q, त्याला म्हणतात डायपोल. बाय सेपरेट दे आर सेपरेटेड बाय डिस्टन्स ट्वाइस l. पहा या ठिकाणी दिस इज द सेंटर ऑफ डायपोल. याला आपण काय म्हणतो डायपोलचं सेंटर म्हणून. या ठिकाणी डिस्टन्स l आहे, इथे डिस्टन्स l आहे. तो ही लेंथ l, ही लेंथ l. ट्वाइस l इज द लेंथ ऑफ काय सांगा डायपोल. डायपोलची लेंथ ट्वाइस l आहे. नाउ लेट कन्सिडर द काय सांगा अनदर पॉइंट. या ठिकाणी मी एक पॉइंट कन्सिडर करतो कुठे पण. पहा लक्षात हियर इज द पॉइंट c, here it is the point A, here it is the point B. AB is the distance between dipole. लक्षात आलं. नंतर पहा लक्षात C is the काय सांगा any point at a distance काय सांगा R from this dipole. या डायपोल पासून R एवढ्या डिस्टन्स वर एक C नावाचा पॉइंट आहे. पहा पॉइंट C is at a distance R from the center of काय सांगा डायपोल. डायपोलच्या सेंटर पासून R एवढ्या अंतरावर एक C नावाचा पॉइंट आहे. We are interested to find out the potential at point C. आपण काय काढणार आहोत C या पॉइंटला पोटेन्शियल आपल्याला फाइंड आउट करायचंय ड्यू टू दिस डायपोल. या डायपोल मुळे C नावाच्या पॉइंटला किती पोटेन्शियल असणार आहे ते आपल्याला काय करायचं सांगा फाइंड आउट करायचंय. लक्षात आलं क्वेश्चन काय we are interested to find out the काय सांगा पोटेन्शियल at point काय सांगा C ड्यू टू दिस डायपोल. या डायपोल मुळे C नावाच्या पॉइंटला किती पोटेन्शियल असणार आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचंय. तर त्या सर्वांना ठीक आहे. तर चला चेक आउट करूया हाऊ मच पोटेन्शियल विल बी देयर. मी काय करतो का लक्षात आय एम गोइंग टू जॉइन द काय सांगा सेगमेंट ए सी अँड बी सी. मी काय करतो सेगमेंट ए सी आणि बी सी जोडून घेतो का लक्षात आय सी अँड हियर इज काय सांगा बी सी. लेट द डिस्टन्स ए सी इज कॉल्ड एज r1 अँड द डिस्टन्स बी सी इज कॉल्ड एज काय सांगा r2. AC डिस्टन्स आहे त्याला मी r1 म्हटले आणि BC जे डिस्टन्स त्याला मी r2 म्हटले. अँड यू कॅन आल्सो सी दॅट द डायपोल मोमेंट ही इकडून इकडे असते. म्हणजे दिस इज द काय सांगा डायपोल मोमेंट. ही आलं p बार डायपोल मोमेंट बरोबर ठीक आहे. p बार डायपोल मोमेंट कसे असतात ट्वाइस q इनटू काय सांगा l. युजिंग दिस फॅक्टर फॉर्म्युला यू कॅन फाइंड आउट द काय सांगा डायपोल मोमेंट. या फॉर्म्युल्याने तुम्ही डायपोल मोमेंट करू शकता. हे लक्षात ठीक आहे. वन चार्ज म्हणजे लेंथ ऑफ काय सांगा डायपोल. डायपोलची लेंथ ट्वाइस l आहे. ट्वाइस l इनटू वन चार्ज q. दिस इज द फॉर्म्युला फॉर काय सांगा डायपोल मोमेंट. p बार इक्वल टू काय सांगा ट्वाइस q l. हे लक्षात ठेवा. तर इन दिस वे यू कॅन फाइंड आउट द काय सांगा डायपोल. तर डायपोलची मोमेंट ही नेहमी पॉझिटिव्ह चार्ज कडून निगेटिव्ह कडे असते. जसं इंटेन्सिटी पॉइंट कडून निगेटिव्ह असते तसे डायपोल मोमेंट इज ऑलवेज डायरेक्टेड फ्रॉम पॉझिटिव्ह पोल टू काय सांगा निगेटिव्ह पोल. तर सर्वांना दिस इज द डायरेक्शन ऑफ डायपोल. लक्षात राहील सर्वांच्या. अशा सगळ्या गोष्टी मी त्या ठिकाणी घेतल्या. तर इथे मी लिहित आहे p बार इज इक्वल टू काय सांगा ट्वाइस q l. चला आता मी काय करणार आहे वी आर इंटरेस्टेड टू फाइंड आउट द काय सांगा पोटेन्शियल एट पॉइंट C व्हिच इज ॲट अ डिस्टन्स r फ्रॉम द सेंटर ऑफ डायपोल. डायपोलच्या सेंटर पासून r एवढ्या अंतरावर काय सांगा C नावाचा पॉइंट आहे. त्या C नावाच्या पॉइंटला आपल्याला काय करायचं सांगा डायपोल सॉरी पोटेन्शियल फाइंड आउट करायचे. लक्षात घ्या ठीक आहे. लक्षात सर्वांच्या. पहा ट्वाइस l इज इक्वल टू काय सांगा लेंथ ऑफ डायपोल. ठीक आहे. q इज इक्वल टू चार्ज ऑन each pole
मॅग्निट्यूड ऑफ चार्ज ऑन इच पोल. तर सर्वांना प्रत्येक पोलचा चार्ज किती आहे सांगा. r इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ पॉइंट C फ्रॉम सेंटर ऑफ डायपोल. सेंटर ऑफ काय सांगा डायपोल. डायपोलच्या सेंटर पासून बरोबर ठीक आहे. नंतर काय सांगा P इज इक्वल टू काय सांगा मोमेंट ऑफ डायपोल. तर डायपोल मोमेंट. डायपोल मोमेंट ही असणार ट्वाइस q इनटू काय सांगा l. आलं लक्षात ठीक आहे. इट इज नथिंग बट ट्वाइस q l. लक्षात घेतलं सर्वांच्या ठीक आहे. देन दिस वे वे ऑफ काय सांगा ड्रॉ द डायग्राम. अशा प्रकारे आपण डायग्राम काय केली सांगा ड्रॉ केलेली. जाऊया पुढं ठीक आहे. चला मी हा जो अँगल आहे ह्या अँगलला थीटा मानणार तात्पुरतं लक्ष द्या. आता मी काय करतो आय एम गोइंग टू ड्रॉ द काय सांगा परपेंडिक्युलर फ्रॉम काय सांगा पॉइंट A फ्रॉम द काय सांगा OC. A पासून या OC वर मी काय केले सांगा परपेंडिक्युलर ड्रॉ केली आणि या ठिकाणी B पासून सुद्धा काय केलं OC वर. मग A पासून आणि B पासून हे इकडे असेल असे हे पुढे असं मी काय केलं इन्क्रीज केलं आणि दिस इज द परपेंडिक्युलर. तर त्या सर्वांना तर ते जी परपेंडिक्युलर त्याला मी AD आणि काय सांगा B असं नोटेशन वापरतो. AD आणि काय सांगा B. AD and B this is the construction. ठीक आहे. पहा लक्षात नीट लक्षात घ्या काय काय सांगितलंय. पहा दिस इज द थीटा. थीटा इज द अँगल बिटवीन द काय सांगा OC आणि काय सांगा OA. OC आणि OA तले अँगल जो आहे त्याला थीटा मी म्हटलं. तर ते सर्वांना ठीक आहे. मग अशा पद्धतीने मी या ठिकाणी आलो. पहा लक्षात घ्या ठीक आहे. मग A पासून OC वर परपेंडिक्युलर टाकले. B पासून सुद्धा काय केलं OC वर परपेंडिक्युलर आहे. ते एक्सटेंड करून असं परपेंडिक्युलर मी ड्रॉ केली. आता फ्रॉम फिगर यू कॅन सी दॅट फिगर मध्ये तुम्ही याच्या असं लक्षात येईल की दिस डिस्टन्स हे पहा ही जी लेंथ येते किती आहे सांगा l. मग ही जी OD अंतर आहे ना OD ते किती आहे माहिती आहे का l cos थीटा. किती आहे सांगा l cos थीटा. बिकॉज द साइड ऍडजसेंट टू काय सांगा अँगल थीटा. थीटाच्या शेजारची बाजू जी आहे ती cos थीटा टाइम्स असते हायपोच्या. बिकॉज पहा दिस साइड आपण दिस साइड इक्वल टू cos थीटा. पहा ही जी साइड आहे ना OD आपण OA इक्वल टू काय cos थीटा. म्हणून OD इक्वल टू काय सांगा OA cos थीटा म्हणजे l cos थीटा. समजेल सगळ्यांना. पायथागोरस वापरा सॉरी ट्रिगोनोमेट्रीचा रेशो वापरा. OD आपण OA इक्वल टू काय cos थीटा. ऍडजसेंट साइड आपण हायपो इक्वल टू cos थीटा. म्हणून काय ऍडजसेंट साइड इक्वल टू हायपो इनटू cos थीटा. हायपो l होगा मग l cos थीटा. सिमिलरली यू कैन सी दैट या ठिकाणी सुद्धा हे l आहे. मग सिमिलरली यू कैन सी दैट दिस अँगल इज थीटा दैट्स व्हाय दिस अँगल इज आल्सो थीटा. ही जी साइड आहे येणार आहे l cos थीटा. This side l cos theta, this side is also l cos theta because this is hypo l म्हणून adjacent side आहे l cos theta. लक्षात आलं का सगळ्यांच्या हे असं वाढवतो मी लक्ष द्या. ठीक आहे. आता पहा this is l cos theta या ठिकाणी लिहितो OD is equal to OE is equal to काय l cos theta. आलं लक्षात ठीक आहे. त्या दोन्हीची व्हॅल्यू जी आहे ती l cos theta आहे. आता आपल्याला जायचे नाव नीट लक्ष द्या. आता वर म्हणून डिराइव्ह काय सांगा प्रूफ. आता आपण प्रूफ पाहायचं चाललंय लक्ष द्या. इथे लक्षात ठीक आहे. पहा पोटेन्शियल ऍट पॉइंट काय सांगा C. पोटेन्शियल ऍट पॉइंट काय सांगा C ड्यू टू चार्ज प्लस Q किंवा मायनस Q. मायनस Q. पहा हा मायनस Q नावाचा जो चार्ज आहे त्याच्यामुळे पोटेन्शियल किती असणार त्याला आपण V1 म्हणूया. किती V1 इज इक्वल टू पहा लक्षात 1/4πε0 into काय सांगा -q काय सांगा r1 because the distance between the charge and point C is r1. तर त्या सर्वांना हा फॉर्म्युला काल आपण डिराइव्ह केलेला आहे. पोटेन्शियल ड्यू टू द पॉइंट चार्ज. या पॉइंट चार्ज मुळे या ठिकाणचं पोटेन्शियल किती असणार आहे तर 1/4πε0 -q because charge is -q and distance is r1. आलं लक्षात ठीक आहे. and potential at point C due to charge प्लस Q. पहा आता प्लस Q चार्ज मुळे किती पोटेन्शियल असणार आहे. इट इज कॉल्ड एज V2 इक्वल टू 1/4πε0 into प्लस Q आपण काय सांगा R2. कारण प्लस Q पासून R2 डिस्टन्स वर येतो पॉइंट C. आता आपल्याला ह्या दोघांचं कंबाइंड पोटेन्शियल किती आहे C पॉइंटला ते फाइंड आउट करायचं आहे. म्हणून आपण त्या दोघांची ऍडिशन घेऊ. देयरफॉर टोटल पोटेन्शियल किंवा नेट पोटेन्शियल ऍट पॉइंट C ड्यू टू डायपोल. त्यामुळे हा डायपोल म्हणजे दोन्ही पोल मुळे किती पोटेन्शियल असणार आहे त्याला आपण V म्हणूयात. पहा लक्षात V इज इक्वल टू V1 प्लस काय सांगा V2. यू कॅन से दॅट VC आल्सो पोटेन्शियल ॲट पॉइंट C. तर त्या सर्वांना ठीक आहे त्याला आपण VC पण म्हणू शकतो. नीट लक्ष द्या. आता VC इज इक्वल टू व्हॉट इज V1 1/4πε0 वाय V2 1/4πε0. तर त्या सर्वांना मग आता पहा लक्षात 1/4πε0 into -q upon r1 आणि प्लस 1/4πε0 into प्लस q आपण काय सांगा r1. हे दिस इज व्हॅल्यू ऑफ VC.
VC is equal to Q upon काय सांगा 4 pi epsilon 0 in bracket this is a plus, that's why काय सांगा this is a plus, that's why 1 upon R2 minus 1 upon काय सांगा R1. तर using this formula लक्षात आलं, Q upon 4 pi epsilon 0 is taken common. Q upon 4 pi epsilon 0 is taken common. This minus जी काही टर्म असते ती पाठीमागे लिहिली आणि R2 ची प्लस टर्म इथे लिहिली 1 upon R2 minus 1 upon R1. In this way we have written the काय सांगा VC, राइट. लक्षात आलं. आता मला R1 आणि R2 हे व्हॅल्यू काढायचे, त्यासाठी मी याला एक नंबर कॉमन ठेवतो आता. दिस इज इक्वेशन नंबर 1. हे काय झालं, इक्वेशन नंबर 1 झालं. इथे लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीने दिस इज इक्वेशन नंबर 1 नाउ. आता पहा, हा जो ट्रायंगल आहे, ह्या ट्रायंगल मध्ये R1 ची व्हॅल्यू किती असणार आहे पहा, लक्षात घ्या. तर R1 स्क्वेअर इज इक्वल टू R स्क्वेअर प्लस L स्क्वेअर प्लस मायनस ट्वाइस L इंटू काय सांगा ट्वाइस RL cos थीटा and R2 चा स्क्वेअर इज इक्वल टू R स्क्वेअर प्लस L स्क्वेअर प्लस ट्वाइस RL इंटू काय सांगा cos थीटा. आता बऱ्याच लोकांना प्रश्न पडला असेल की असं कुठून आलं, तर 10th स्टँडर्डला मी तुम्हाला 10वीच्या इयत्तेचं सांगतो, थोडंसं लक्ष द्या. 10th स्टँडर्डला तुम्ही एक ॲक्यूट अँगल ट्रायंगल प्रॉपर्टी पाहिली असेल, पाहिजे ॲक्यूट अँगल ट्रायंगल प्रॉपर्टी. पहा, असं जर एखादा ॲक्यूट अँगल ट्रायंगल असेल, हा अँगल जर ॲक्यूट असेल थीटा, आणि पहा लक्षात का ही A लागलं तर मी एक काम करतो, या बाजूला A म्हणूया, हिला आपण B म्हणूया, हिला आपण C म्हणूया. जो परपेंडिक्युलर ड्रॉ केला तर त्या सर्वांना ही टोटल साइड जी आहे ती C आहे आणि याला P म्हणूयात. पहा परपेंडिक्युलर याचे डिस्टन्स आहे ना P. तर ॲक्यूट अँगल ट्रायंगलची प्रॉपर्टी काय माहितीये का, 10th स्टँडर्डला होती पहा पायथागोरस थेरम मध्ये, ऍप्लिकेशन्स ऑफ पायथागोरस थेरम. नीट आठवा. द स्क्वेअर ऑफ द अपोजिट साइड ऑफ ॲक्यूट अँगल, ॲक्यूट अँगलच्या अपोजिट साइडचा स्क्वेअर म्हणजे काय सांगा B स्क्वेअर इज इक्वल टू स्क्वेअर ऑफ द रिमेनिंग टू साइड्स. पहा त्रिकोणाची ही जी साइड आहे तिचा स्क्वेअर इज इक्वल टू रिमेनिंग टू साइड्स कोणता A स्क्वेअर प्लस C स्क्वेअर. बट दिस इज ॲक्यूट अँगल, हा पायथागोरस थेरम झाला, पण तो राईट अँगल आहे का नाही. ॲक्यूट अँगल असेल तर मायनस करतात, काय करतात मायनस. याचं प्रूफ तुम्हाला 10th स्टँडर्डच्या पायथागोरस थेरम मध्ये ऍप्लिकेशन्स ऑफ पायथागोरस नावाचा जो टॉपिक आहे त्यामध्ये शिकायला भेटेल. पहा द स्क्वेअर ऑफ द साइड ऑफ ॲक्यूट अँगल, ॲक्यूट अँगलच्या अपोजिट साइड जी आहे, पहा ॲक्यूट अँगलच्या अपोजिट कोणती B स्क्वेअर इक्वल टू A स्क्वेअर प्लस C स्क्वेअर. ही साइड आणि ही साइडचा स्क्वेअर इक्वल टू A स्क्वेअर. फक्त ॲक्यूट अँगल असतो मायनस 2 into distance of the acute angle from the perpendicular. acute angle चा perpendicular पर्यंतचा डिस्टन्स किती येते P आहे आणि बेस कोणता आहे सांगा PC. तर त्या सर्वांना तर दिस इज द फॉर्म्युला फॉर acute angle. हा acute angle ट्रायंगलची प्रॉपर्टी आहे. आणि ऑप्टूस मध्ये हे मायनस काय होतं सांगा प्लस होतो. ऑप्टूस अँगल मध्ये मायनस ऐवजी प्लस येतं, acute angle मध्ये काय होतं सांगा मायनस येतं, आणि राईट अँगल मध्ये फक्त एवढंच येतं हायपोस्क्वेअर इक्वल टू साइन स्क्वेअर प्लस साइन स्क्वेअर. हा थेरम झाला राईट अँगल ट्रायंगलचा, हा थेरम झाला ॲक्यूट अँगल ट्रायंगलचा, प्लस केलं तर ऑप्टूस अँगल ट्रायंगलचा. ही 10th ची प्रॉपर्टी आहे. कोणाला जर इंटरेस्ट असेल, कोणाला जर कन्फ्युजन असेल, यू कॅन सी द 10th स्टँडर्ड पायथागोरस थेरम चॅप्टर, सेकंड चॅप्टर जिओमेट्री मधला, त्यामध्ये ऍप्लिकेशन्स ऑफ पायथागोरस थेरम मध्ये ॲक्यूट अँगल ट्रायंगल प्रॉपर्टी आणि ऑप्टूस अँगल ट्रायंगल प्रॉपर्टी अशा दोन प्रॉपर्टी ज्या आहेत त्या तुम्ही पाहू शकता. मग चला आता एकदा लक्ष त्याच्यानुसार हे आलेले कसं दाखवतो मी तुम्हाला. हा ॲक्यूट अँगल आहे की नाही, कोणता थीटा, हे पहा थीटा इज द ॲक्यूट अँगल. मग ॲक्यूट अँगलच्या अपोजिट साइड कोणती R1 स्क्वेअर इक्वल टू दिस साइड स्क्वेअर प्लस दिस साइड स्क्वेअर, R स्क्वेअर प्लस L स्क्वेअर आणि मायनस. तर ॲक्यूट अँगल पासून परपेंडिक्युलर पर्यंतचं जे डिस्टन्स असतं किती येते L cos थीटा आणि बेस किती R, म्हणून RL cos थीटा. तर असं येते. येते लक्षात, ठीक आहे. तर अशा पद्धतीने ऑप्टूस अँगल मध्ये सुद्धा हे R2 स्क्वेअर जो आहे तो कसा येणार आहे पहा लक्षात. परत एकदा R2 म्हणजे काय, थीटा अँगलच्या अपोजिट साइड जर असेल आपल्याला तर त्या ठिकाणी आपल्याला ते सुद्धा काढता येतं. हा अँगल आपण काय केला 180 मायनस थीटा घेतला तर आपल्याला R2 स्क्वेअर सुद्धा काढता येईल. लक्षात राहू द्या. ठीक आहे. ऑप्टूस अँगल आणि ॲक्यूट अँगल इथं लागलं तर मी लिहितो ॲक्यूट अँगल ट्रायंगल प्रॉपर्टी, इथं ऑप्टूस अँगल ट्रायंगल प्रॉपर्टी. ठीक आहे. अशा प्रकारे ॲक्यूट अँगल आणि ऑप्टूस अँगल ट्रायंगलच्या प्रॉपर्टी मी या ठिकाणी यूज केलेल्या आहेत. पहा लक्षात घ्या. त्यांचा यूज करून R1 स्क्वेअर आणि R2 चा स्क्वेअर तुम्ही फाइंड आउट करू शकता बाय जिओमेट्री ऑफ द फिगर. राईट, ठीक आहे. चला आता जाऊया पुढे. आलं लक्षात सर्वांच्या, ठीक आहे. इथपर्यंत काय अडचण कुणाला नसावी मेबी. राईट, ठीक आहे. तर इन दिस वे वी हॅव रिटन द काय सांगा व्हॅल्यूज ऑफ ॲक्यूट अँगल ट्रायंगल आणि काय सांगा ऑप्टूस अँगल ट्रायंगल. तर अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे. चला आता आपण पुढे जातो. हा लक्षात द्या. therefore R1 square is equal to R square is taken common. R1 square by R square is taken common. 1 plus L square upon R square.
आर स्क्वेअर कॉमन घेतोय मी, आर स्क्वेअर इज टेकन कॉमन, इथं 1 राहिले, इथे एल स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर आणि इथं मायनस 2 एल अपॉन आर इंटू काय सांगा कॉस थीटा. दिस इज द व्हॅल्यू ऑफ r1 स्क्वेअर आणि r2 स्क्वेअर इज इक्वल टू r स्क्वेअर इन ब्रॅकेट. आता r स्क्वेअर कॉमन घेतला, इथे राहिलं प्लस 1 प्लस किती सांगा l स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर आणि प्लस ट्वाइस l अपॉन काय सांगा r इंटू काय सांगा cos थीटा. r कॅन्सल होईल आणि ट्वाइस l आलं लक्षात. ठीक आहे, एक मिनिट, ट्वाइस r l, r गेट कॅन्सल आणि ट्वाइस l cos थीटा असं राहील त्या ठिकाणी. तर अशा पद्धतीने आपण इथपर्यंत पोहोचलो. कळते सर्वांना? इथे लक्षात. ठीक आहे, आता परंतु बट ट्वाइस l किंवा l इज व्हेरी लेस ॲज कंपेअर टू द काय सांगा r. ही जी डायपोलची लेंथ असते ना ती r च्या कंपेअर मध्ये ह्या डिस्टन्सच्या तुलनेत व्हेरी लेस असते आणि दॅट्स व्हाय पहा लक्षात l स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर इज निग्लेक्टेड. त्यामुळे ही जी टर्म आहे ना कोणती l स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर ही आपण निग्लेक्ट करूया. काय करायची? ती टर्म निग्लेक्ट करायची. लक्ष द्या आता काय होईल, लक्ष द्या. व्हॉट हॅपन्स देयर, ही टर्म निग्लेक्ट करा. मग काय येईल सांगा? r1 स्क्वेअर इज इक्वल टू r स्क्वेअर इन ब्रॅकेट 1 मायनस ट्वाइस l अपॉन r इंटू cos थीटा. ठीक आहे, ही टर्म निग्लेक्ट केली तर सुद्धा करा निग्लेक्ट. r2 स्क्वेअर इक्वल टू r स्क्वेअर 1 प्लस ही टर्म निग्लेक्ट होईल, हे येईल डायरेक्टली. हा ठीक आहे, चला पहा. and r2 square is equal to r square in bracket 1 plus twice l cos theta आपण काय सांगा r. आलं लक्षात? ठीक आहे, तर इन दिस वे वी हॅव टेकन द काय सांगा व्हॅल्यूज. आलं लक्षात सर्वांच्या? ठीक आहे, आता मला काय करायचं पहा लक्षात द्या. देअरफॉर r1 is equal to किती येणार पहा, r is equal to टेकिंग स्क्वेअर रूट, टेक स्क्वेअर रूट, दोन्ही बाजूचे काय करा स्क्वेअर रूट घ्या. r1 is equal to येणार पहा लक्षात r इन ब्रॅकेट 1 minus twice l cos theta अपॉन r ब्रॅकेट टेस्ट टू 1 हाफ. पहा r स्क्वेअर चं रूट किती असतं r आणि या ब्रॅकेटचं रूट किती झालं ब्रॅकेट टेस्ट टू 1 हाफ. 1 हाफ म्हणजे स्क्वेअर रूट. कळते? त्यानंतर पहा r2 चं स्क्वेअर चं रूट घ्या, r2 इज इक्वल टू पहा लक्षात द्या r इन ब्रॅकेट 1 प्लस ट्वाइस l इनटू cos थीटा अपॉन व्हॉट हॅपन्स नियर r ब्रॅकेट टेस्ट टू 1 हाफ. इथं मायनस इथं प्लस आहे. हा ठीक आहे, आणि मग आता आपल्याला काय होईल ह्याच्यामध्ये व्हॅल्यू टाकायच्या 1 अपॉन r2 1 अपॉन r1 काढतो. आता लक्षात द्या टेकिंग रेसिप्रोकल्स, टेकिंग काय सांगा रेसिप्रोकल्स. पहा r 1 upon r1 is equal to 1 upon r 1 minus twice l cos theta upon r. रेसिप्रोकल घेताना ती -1 upon r आहे. किती होणार आहे? -1 प्लस 1 होतो ना. रेसिप्रोकल घेताना किती होणार ते? -1 upon r आहे आणि इथं 1 upon r 1 upon r1 equal to 1 upon r आणि याचा -1 घेतला आम्ही. ठीक आहे, आणि 1 upon r2 is equal to 1 upon r ब्रॅकेट मध्ये 1 प्लस ट्वाइस l cos थीटा अपॉन r ब्रॅकेट टेस्ट टू -1. लक्षात आलं सर्वांच्या? -1 का आले? रेसिप्रोकल घेतल्यामुळे -1 आले. हा ठीक आहे, लक्षात आलं सर्वांच्या? ठीक आहे, सबस्टिट्यूट these values. पहा या व्हॅल्यूज जे आहेत ना तुम्ही काय करतो सांगा सबस्टिट्यूट करणार आहे. कुठं करणार? ठीक आहे, नंतर सबस्टिट्यूट करतो. लक्ष द्या. नाउ लक्ष द्या, युजिंग बायनॉमियल एक्सपान्शन. पहा बायनॉमियल एक्सपान्शन वापरतो. 1 प्लस x रेस टू किंवा 1 प्लस काही पण असेल x रेस टू n जर असेल तर 1 प्लस काय सांगा nx निग्लेक्टिंग हायर टर्म्स. पहा हायर टर्म्स निग्लेक्ट केल्या तर पहिल्या दोन टर्म जे आहेत त्या 1 प्लस nx असे येतात. फर्स्ट टू टर्म्स विल बी काय सांगा 1 प्लस nx. 11th ला बायनॉमियल थेरम नावाचा टॉपिक होता तुम्हाला, येते लक्षात? आणि n जर काय असेल सांगा लेस दॅन जर 1 असेल तर 1 प्लस nx आणि मोर टर्म्स येतात, पण मोठे टर्म्स जे आहेत आपण निग्लेक्ट करतो. कळते सर्वांना? कारण l अपॉन r जो आहे ना तो स्मॉल आहे, कारण l इज व्हेरी स्मॉल ॲज कंपेअर टू द काय सांगा r. इथे लिहिले आपण पहा लक्ष द्या l इज व्हेरी स्मॉल टू कंपेअर r. त्यामुळे हायर टर्म्स मी निग्लेक्ट केल्यात, फक्त दोनच टर्म्स घेतोय पहा लक्षात घ्या. मग पहा देअरफॉर पहा लक्षात 1 अपॉन r1 इज इक्वल टू पहा 1 अपॉन r ब्रॅकेट मध्ये पहा लक्ष द्या 1 ॲज इट इज राईट 1 प्लस n किती आहे सांगा -1 हाफ. पहा n किती आहे सांगा -1 हाफ आणि इनटू काय सांगा x किती आहे पहा आहे का x किती आहे सांगा x मायनस ट्वाइस l cos थीटा आपण काय सांगा r. ठीक आहे, and 1 upon r2 is equal to किंवा हे पहिले सॉल्व करतो 1 upon r1 is equal to that is 1 upon r ब्रॅकेट मध्ये 1 मायनस मायनस प्लस 2 to 8
कॅन्सल, काय आलं सांगा L cos थीटा आपण काय सांगा R. ठीक आहे. सिमिलरली 1/R2 इक्वल टू 1/R, हे मायनस प्लस झाले ते मायनस होणार आहे. 1/R 1 मायनस काय सांगा L cos थीटा आपण काय सांगा R. आलं लक्षात? ठीक आहे. तर पहा युजिंग दिस फॉर्म्युला नीट लक्ष द्या. 1 + x raised to n जर असेल तर 1 + lx लिहिता येतं. n जर लेस दॅन 0 असेल, निगेटिव्ह असेल तर पहिल्या टू टर्म्स या फॉर्म्युला लिहिता येतात. मग पहा 1/R1 = 1/R1 = 1/R, हे पहा 1/R याचे मी एक्सपान्शन करणार या फॉर्म्युल्यानुसार. 1 + n, आता n किती येतं -1/2, n ची व्हॅल्यू -1/2 आणि x किती आहे -2l cos थीटा r. आलं लक्षात? मायनस मायनस प्लस झालं L cos थीटा. सिमिलरली याच्यामध्ये वापरलं इथे मायनस होईल. आलं लक्षात सर्वांच्या? अशा पद्धतीने आपल्याला 1/R1 आणि 1/R2 ची व्हॅल्यू मिळालेली आहे. येते लक्षात? ठीक आहे. आता आपल्याला पुढे जायचंय, पहा लक्ष द्या. ठीक आहे. आता तुम्ही काय करा, हा जो पूर्ण टॉपिक आहे त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. हा जो पूर्ण टॉपिक आहे त्याचा काय करा सांगा, स्क्रीनशॉट काढून घ्या. मी आता थोडंसं स्क्रीन पलीकडे फिरवणार आहे, त्यामुळे तुम्हाला मे बी इकडलं दिसणार नाहीये. आलं लक्षात सर्वांच्या? थोडंसं पलीकडे फिरवा, त्याचा स्क्रीनशॉट काढा, तुमच्या नोटबुक मध्ये राईट करा, वेळ वारंवार पहा तिथपर्यंत. आता मी पुढच्या बाजू येणार आहे. ठीक आहे. स्क्रीनशॉट काढून घेतलाय, पुढचं मी घेतो. आता तिकडे स्क्रीन फिरवतोय थोडंसं. हा पहा, आता आलो इथपर्यंत. 1/R1 आणि 1/R2 च्या व्हॅल्यू आपल्याकडे आहेत. आता मी काय करतो, हे सगळे व्हॅल्यू इथे टाकणार आहे. सबस्टिट्यूट these values of 1/R1 and 1/R2 in equation काय सांगा 1. पहा हे इक्वेशन जे 1 आहे त्याचे मी टाकतो. पहा काय इक्वेशन, VC = Q/4πε0 ब्रॅकेट मध्ये 1/R2 - 1/R1. ठीक आहे. चला आता लक्ष द्या. VC म्हणजे काय, पोटेन्शियल ॲट पॉइंट C. VC फॉर पोटेन्शियल ॲट पॉइंट C. मग चला आता व्हॉट इज 1/R1, ही पहिली व्हॅल्यू आहे की नाही? नीट लक्ष द्या. Q/4πε0 1/R. ठीक आहे. आता 1/R2 ची पहिली व्हॅल्यू टाका. 1/R कॉमन घेतलाय मी, काय आली 1 - L cos थीटा r. 1/R मी कॉमन लिहिलेलं लक्षात ठेवा. सांगा काय 1 - L cos थीटा r. 1 लक्ष द्या, 1 - L cos थीटा आपण काय सांगा r मध्ये मायनस साइन इथे आली मायनस. ठीक आहे. पाहत लक्ष द्या मायनस. आता ही व्हॅल्यू टाकायची. R2 ची टाकली पहिली, आता R1 ची टाका. 1/R मी कॉमन लिहिलेलं आहे, पहा लक्ष द्या. काय आलं 1 + L cos थीटा r. ब्रॅकेट मध्ये 1 + L cos थीटा आपण काय सांगा r. अशा पद्धतीने आपण आलो. लक्षात आलं सर्वांच्या? 1/R2 आणि 1/R1 ची व्हॅल्यू टाकल्यात मी. 1/R कॉमन घेतलंय, पहिल्यांदा ही टाकली नंतर ही टाकली. लक्षात आलं सर्वांच्या? चला आता लक्षात. VC = Q/4πε0 1/R ब्रॅकेट मध्ये पहा लक्षात घ्या 1 and -1 गेट्स कॅन्सल. काय राहील पहा लक्षात घ्या, -L cos थीटा r आणि -L cos थीटा आपण काय सांगा r. लक्षात आलं सर्वांच्या? ठीक आहे. त्या ठिकाणी मला वाटतं -2L cos थीटा आपण काय सांगा r. -2L cos थीटा आपण काय सांगा r. अशा पद्धतीने त्या ठिकाणी होऊन जाईल. लक्षात आलं का सगळ्यांच्या? ठीक आहे. पहा तर पहा आता आपल्याला काय करायचं, पहा लक्ष द्या. VC मी काय करतो 1/4πε0 इंटू नीट लक्ष द्या ट्वाइस QL. काय घेतलं मी ट्वाइस QL इंटू काय सांगा cos थीटा डिवाइडेड बाय काय सांगा r². बरोबर? ठीक आहे. तर जरा वेळ करता निग्लेक्टिंग द मायनस साइन, निगेटिव्ह साइन मी मायनस निग्लेक्ट करतो. कारण का, तर काय झालेलं आहे की मी जे काही चार्जेस त्या ठिकाणी घेतले होते त्याचे चार्जेसची पोझिशन जर आपण बदलली
चार्जेसची पोझिशन जर आपण काय केली सांगा चेंज केली तर त्या ठिकाणी काय होतं त्याचा साइन दे मोमेंट जो काय आपण डायपोल मोमेंट होतो तो फक्त काय त्याचं डायरेक्शन बदलणार आहे त्याचं साइन करायला निग्लेक्ट केलं डायरेक्शन फक्त चार्जेसची जर पोझिशन आपण अल्टरनेट केली तर ते डायरेक्शन प्लस येऊ शकतं डायरेक्शन विचार जरा वेळ बाजूला ठेवा चला आलो इथपर्यंत आणि मग पहा VC पहा लक्षात 1/4πε0 इथं लक्षात ठेवा ट्वाइस गिव्हनलाच आपण काय म्हणतो सांगा P cos थीटा आपण काय सांगा r² वेअर ट्वाइस गिव्हन काय सांगा P म्हणजे कोण डायपोल मोमेंट त्याला आपण काय म्हणतो सांगा डायपोल मोमेंट असं म्हणतो बरं सर्वांना ठीक आहे तर अशा पद्धतीने दिस इज द फॉर्म्युला VC काय आला 1/4πε0 into काय सांगा P cos theta आपण काय सांगा r² तर in this formula we can find out the काय सांगा potential at point काय सांगा C due to the dipole moment तर dipole moment मध्ये dipole moment मुळे C नावाच्या पॉइंटला किती पोटेन्शियल मिळेल त्या ठिकाणी आपल्याला काय करता येईल सांगा करता येईल in this way we can also write it like this one or VC 1/4πε0 P dot r cap P बार डॉट काय सांगा r कॅप इनटू r क्यूब असं लिहिलं तरी चालल्यासारखं येते हे लक्षात घे किंवा p बार डॉट r बार असं घेतो मी कारण का p इनटू r cos थीटा थोडक्यात असं केलं पहा लक्षात घ्या 1/4πε0 p इनटू r इनटू काय सांगा cos थीटा आपण r क्यूब केलं r ने मल्टिप्लाय केलं r ने डिवाइड केलं आणि p r cos थीटा हे काय सांगा 1/4πε0 इनटू p बार डॉट r बार आपण काय सांगा r क्यूब असं पण लिहिता येईल आपल्याला r ने मल्टिप्लाय केलं r ने डिवाइड केलं आलं लक्षात ठीक आहे म्हणजे r क्यूब झालं तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्हाला ते राईट करता येईल तर त्या सर्वांना इन दिस वे किंवा यू कॅन आल्सो राईट इट लाईक दिस वन VC 1/4πε0 इनटू P डॉट काय सांगा r कॅप P बार डॉट काय सांगा r कॅप अपॉन r² असं पण राईट करता येईल तुम्हाला तर सगळ्याचे सगळे एकच आहे ते तर दिस इज द फॉर्म्युला टू फाइंड आउट द काय सांगा पोटेन्शियल ड्यू टू द डायपोल मोमेंट तर हा फॉर्म्युला जो आहे तो आपल्याला डायपोल मोमेंट मुळे असणारा पोटेन्शियल त्या ठिकाणी सांगत असतो लक्षात आलं सर्वांच्या तर दिस इज द फॉर्म्युला व्हिच गिव्स द काय सांगा पोटेन्शियल ड्यू टू द काय सांगा डायपोल मोमेंट तर डायपोल मोमेंटचं पोटेन्शियल त्या ठिकाणी आपल्याला सांगणार आहे आपण लक्षात आलं सर्वांच्या या ठिकाणी मायनस साइन आपण निग्लेक्ट का केलंय लक्षात घ्या मायनस साइन काय इंडिकेट करतं की डायपोल मोमेंट इंडिकेट करते तर आपण चार्जेसच्या पोझिशन जर अल्टरेट केल्या प्लस क्यू चार्ज जर मायनसला घेतला मायनस क्यू चार्ज प्लस घेतला तर त्याच्यानुसार ते साइन जे ते चेंज होऊ शकतं लक्षात ठेवा हा तर असो दिस इज ऑल अबाउट द काय सांगा डायपोल मोमेंट बरोबर ठीक आहे डायपोल मोमेंट मुळे पोटेन्शियल किती असतं ते काढण्याचं डेरिव्हेशन होतं मोठं डेरिव्हेशन आहे राईट ठीक आहे त्यामुळे हे थोडं राईट करा बिगर डेरिव्हेशन इज देअर बट बिगर अशा प्रकारचं डेरिव्हेशन त्या ठिकाणी आहे मोठं डेरिव्हेशन आहे ते सगळं डेरिव्हेशन पाहून घ्या आणि तुमच्या नोटबुक मध्ये राईट करून टाका येते लक्षात ठीक आहे ओके चला बा हे पहा इथं जर आपण काय केलं मायनस क्यू आता तुमच्या बुक मध्ये काय केलं इथं मायनस क्यू च्या वेळी काय घेतलेले माहिती का इकडे प्लस क्यू केलंय तुमच्या बुक मध्ये काय केलंय पहा इकडे काय घेतलंय प्लस क्यू घेतले आणि इकडे काय घेतलं सांगा मायनस क्यू आणि मोमेंट ऑफ चार्ज जर असंच ठेवला आपण लक्षात ठीक आहे हे कॅन्सल करून तर आपल्याला काय ते मायनस आहे प्लस आहे जे मी तुम्हाला सांगितलं ते इथे लक्षात ठीक आहे मायनसचं चिन्ह साइन जे आपण निग्लेक्ट केलंय ना ते जर आपण असं घेतलं तर मायनस साइन निग्लेक्ट होईल कारण का मायनस क्यू प्लस क्यू p बार या दिशेने येईल त्यावेळेला आणि जर आपण हे असं ठेवलं तर p बार इज इन दिस डायरेक्शन पहा जर आपण ब्लू कलर मध्ये ठेवलं तर p बार इज इन दिस डायरेक्शन p बार म्हणजे जर मायनस क्यू इकडे आणि प्लस क्यू तिकडे ठेवला तर p बार कम्स इन दिस डायरेक्शन आणि जर प्लस क्यू इकडे घेतला आणि मायनस क्यू तिकडे घेतला तर p बार कम्स इन दिस डायरेक्शन रेड कलरचे हे रेड कलर ने लिहितो मी 1 मिनिट परत एक लक्षात if the charge is taken plus q here and minus q here then the p bar comes in this direction and if the charge काय सांगा minus q is taken here and काय सांगा plus q is taken here then काय सांगा p bar is in this direction तर मी आता ब्लू कलर ने म्हणजे ह्या कंडिशन मी घेतलेले आहेत आलं लक्षात ठीक आहे तुम्ही असा घेतला तर बुक मध्ये अशा पद्धतीने घेतलेले खालचे मायनस क्यू प्लस क्यू तर तुमचं मायनस प्लस येऊ शकतं त्याने काय फरक नाही पडत म्हणून ते मायनस आहे आपण निग्लेक्ट केले तिथे गेल्यावर तर अशा रीतीने हा जो काय टॉपिक आहे एक डेरिव्हेशन भरपूर मोठे अशा प्रकारचं डेरिव्हेशन तुमच्या लक्षात आलंच आहे की जवळजवळ एक पूर्ण आपलं लेक्चर त्यामध्ये गेलेलं आहे एक लक्षात भरपूर मोठे अशा प्रकारचे डेरिव्हेशनचं नाव होतं इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू द इलेक्ट्रिक डायपोल मुळे पोटेन्शियल किती असतं त्या ठिकाणी अशा प्रकारचा कन्सेप्ट होता तर 1/4πε0 p cos theta upon r² इज द काय सांग इलेक्ट्रिक पोटेन्शियल आलं लक्षात ठीक आहे मी आता दोन्ही स्क्रीन तुम्हाला दाखवतो आजचं लेक्चर आपल्या इथे संपलंय उद्या आपण पुढचा टॉपिक घेणार आहे
तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि नोटबुक मध्ये राईट करून घ्या.